स्वागत आहे भावांचं पुन्हा एकदा एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. भावांनो, आपला रेग्युलर डेली ब्लॉग मध्ये 1-2 आठवड्याचा खंड पडला होता, कारण आपल्या भाच्याच्या अशा वेगवेगळे स्टंट बघण्यामध्ये जरा व्यस्तच होतो मी. आता पण बघा कसे सगळी भांडी वगैरे सगळे बाहेर काढून ठेवलाय आणि वाजवायला लागलाय. मग भाच्याच्या करामध्ये बघून ऑफिसवर गेलो. हा ना, आज आपल्या हाताचा अवतार बघा कसा झाला, एकदम काळा काळा पडल्यात दोन्ही हात. आणि आपला निलेश भाऊ इथं सॅम्पल घेऊन थांबला होता. त्याला बाहेर जायचं होतं, पण आपलं रिनोव्हेशनचं काम चालू होतं म्हणून त्याला थांबवून ठेवलं होतं. आमची ही लॅब जरा लईच पुरातन काळातली होती, त्याच्यामुळे सरांना निर्णय घेतला वाटतं नवीन वर्षात जरा लॅबला चमकवायचा. मग तिथल्या कामात त्यांना थोडाफार हातभार लावला आणि पुढे आपल्याला एका लॅबला अर्जंट सॅम्पल आलं, त्यामुळे जायला लागलं. मग लवकर तिथे जाऊन सॅम्पल वगैरे व्यवस्थित चेक करून घेतले. मग तेवढ्यात आपल्या जगेभाऊचा फोन आला आणि जगेभाऊ म्हणला बाहेरनं अंडा राईस पार्सल आण, मला लय भूक लागले. मग तिथे लक्ष्मी रोडवर जवळच असणाऱ्या मयुरी अंडाभुर्जी सेंटरला गेलो. भावांनो, इथं फक्त 80 रुपये मध्ये एकदम खतरनाक क्वालिटीचा अंडा राईस भेटतोय, त्याच्यामुळे इथं आलो होतो. त्याने काय आपल्याला प्रमोशन करायला सांगितलं नव्हतं, पण क्वालिटी चांगली देतात म्हणून आपण म्हणलं करूया जरा. मग तिथनं अंडा राईस पार्सल घेऊन मस्त जेवायला आलो. दुपारी जेवण वगैरे केलं आणि नंतर पुढच्या राऊंडला जायचं होतं, पण लगेच निघालो. पुढचा राऊंड आपला हडपसरच्या साईडला होता आणि एकतर ते अंडा राईस वगैरे खाऊन आपण सुस्तावलो होतो, त्याच्यामुळे एकदम निवांत गेलो. मग तिकडच्या राऊंडवरनं आल्यावर नेहमीप्रमाणे आपला सेट झालेला सण बघितला आणि आपल्या पुढच्या राऊंडला गेलो. हातचा जो सेट झालेला सण जरा लईच खास होता, एकदम भारी वाटत होता. मग शिवाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिथे हृदयाचे ठोके चेक करायचे ते स्टेटस्कोप असतंय ना, त्याच्यानं म्हणलं आपलं ठोकेपैकी चुकतात का बघावं जरा. हातावरचे ठोके ठीक होते, पण छातीवर लावल्यावर काय ढोलच वाजायला लागला. एकदम धाडधूड आवाज येत होता. मला वाटलं 26 जानेवारीच्या परेडची तयारी चालू असेल आतमध्ये. मग जाऊ दे म्हणलो, ते गपचूप काढून ठेवलो आणि आपलं पुढचं काम करूया म्हणलं. मग सगळीकडची कामं उरकली, लॅबकडे माघारी फिरलो. मग सगळे सॅम्पल वगैरे देऊपर्यंत आपला टाइम झाला होता, 8:30 वाजले होते. मग कामावरून सुटल्यावर आपल्याला ऋतिक भाऊचा कॉल आला. आपला ऋतिक भाऊ मुंबईला गेलता, मुंबईवरनं माघारी येणार होता. मला म्हणला मी 5 मिनिटात येतोय, स्वारगेटला ये. मी जाऊन थांबलो तो तेवढ्यात ऋतिक भाऊ आपला क्रिशवानी पळत आला. गाडीवर बसल्यावर म्हणला किरीस का गाना सुनेगा. मग ऋतिक भाऊला गप त्याच्या रूमवर सोडलं आणि गप आपल्या माघारी घरी आलो. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.